कोणती सरकारी नोकरी तुम्हाला त्या ठिकाणी पाहिजे असेल तर एक कागदपत्र लागतं म्हणजे लागतं, ते म्हणजे लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र. आणि मग बरेच जण विचारतात की त्याचा फॉर्मॅट काय आहे, लीगल कायदेशीर असा फॉर्मॅट काय आहे, तर तो मी आता तुमच्या समोर मांडतो आहे. महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापन नियम 2005 मधील प्रतिज्ञापत्राचा नमुना जो आहे तो नमुना अ म्हणून ओळखला जातो. काय असतं याच्यामध्ये नेमकं, कसं भरायचं हे आणि कसं अपलोड करायचं ते सांगतोय. अशा पद्धतीने तुम्हाला याची झेरॉक्स काढून घेता येईल. तुम्हाला मी अभ्यास कट्टा नावाचं आपलं टेलिग्राम चॅनल आहे आणि ऍप आहे, दोन्ही ठिकाणी ही पीडीएफ उपलब्ध करून देतोय. तिथे जाऊन तुम्ही कधीही जेव्हा फॉर्म भरायचा त्याच्यापूर्वी त्या ठिकाणी जाऊन ही डाउनलोड करू शकतात आणि प्रिंट काढून आपली माहिती भरू शकतात. काय भरायचंय बघा, तुमचं स्वतःचं नाव, श्रीमती कुमारी तुम्ही जे असाल ते, तुम्ही ज्यांचा मुलगा मुलगी आहात किंवा पत्नी आहात ते, त्याच्यानंतर तुमचं वय लिहायचंय, राहणार कुठलचे ते लिहायचे आहे आणि तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करताय ते पदाचं नाव लिहायचंय. आता तुम्हाला आज रोजी ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरताय त्या दिवशी किती आपत्ती आहेत ते तुम्हाला लिहावं लागेल. ते 2च पाहिजे, 2 पेक्षा जास्त असेल तर तुम्ही क्वालिफायच होत नाही. आणि तुम्हाला त्या ठिकाणी सांगावं लागतं की 28 मार्च 2005 नंतर या ठिकाणी तिसरं अपत्य मला नाहीये. यानंतर मला झालेल्या मुलांची संख्या जर 2 पेक्षा अधिक असेल तर मी या पदासाठी पात्र नाही असं तुम्हाला त्या ठिकाणी लिहून द्यावं लागतं. तुमचा तो फॉर्म भरण्याचा दिनांक आणि ठिकाण टाकावं लागतं, खाली सही करावी लागते आणि ती सही करून तुम्हाला ती पीडीएफ अपलोड करायची आहे फॉर्म भरण्यासाठी. तर मित्रांनो, वेगवेगळ्या परीक्षेची तयारी आपण करतोय. अभ्यास कट्टा ऍप्लिकेशन आहे, तलाठी भरती असेल, सरळ सेवा भरती, ग्रामसेवक भरती, अनेक परीक्षा ज्या सरळ सेवेमार्फत घेतल्या जातात महाराष्ट्र सरकारच्या, त्यांची तयारी तुम्हाला ऍप्लिकेशनवर करता येईल. अभ्यास कट्टा ऍपवर तुम्हाला हा नमुना भेटून जाईल किंवा अभ्यास _कट्टा असं सर्च करा. टेलिग्राम चॅनल आहे, तिथे लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र एवढं सर्च करा, तुम्हाला ती पीडीएफ भेटून जाईल. हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करत चला, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.